हॅलो स्टुडंट, वेलकम टू ओम श्रद्धा सामाजिक प्रतिष्ठान आणि गुरुकुल स्टडी सेंटर. सिमिलॅरिटीमध्ये आपण काय पाहिलंय? 1.1 पासून 1.4 कम्प्लीट केलंय. प्रॉब्लेम मधले 1 to 8 क्वेश्चन कम्प्लीट केले. लास्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे, क्वेश्चन नंबर 9. इन ट्रायंगल पी क्यू आर पी एम इज अ मीडियन. पीएम मीडियन आहे, याचा अर्थ असा आहे एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. जेवढं क्यू एम आहे तेवढंच तुमचं काय एम आर आहे, आणि म्हणून पीएम ही तुमची मीडियन होईल. लक्षात आलं? पुढे काय म्हटलेलं आहे पहा. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल पीएम क्यू चा बायसेक्टर एक्स एम एक्स, राईट, हा PQ ला एक्स मध्ये इंटरसेक्ट करतो, आणि PMR चा बायसेक्टर MY हा PR ला Y मध्ये इंटरसेक्ट करतो, राईट. देन प्रूव्ह दॅट XY इज पॅरलल टू QR. असं आपल्याला दाखवायचं. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. ओके, समजलं? आपल्याला XY कुणाला पॅरलल दाखवायचा आहे? QR ला. ओके, काय हरकत नाही, लक्ष द्या. कम्प्लीट द प्रूफ बाय द फॉलोइंग बॉक्सेस गिवन. आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्डचा क्वेश्चन आहे, हरकत नाही. काय क्वेश्चन आहे पहा. In triangle PMQ, MX is a bisector, right, of angle PMQ चा बायसेक्टर आहे. मग बायसेक्टर असेल तर आपल्याला माहित आहे PX अपॉन MQ इज इक्वल टू PM अपॉन MQ, राईट. PM अपॉन QM इज इक्वल टू PX अपॉन SQ. चालेल. त्याला कारण काय? अँगल बायसेक्टर. ठरव. हा पहिला पार्ट संपला. आता इकडे या. इन ट्रायंगल PMR, MY is a bisector, angle bisector of angle PMR, right? Therefore, what we get? PM upon MR is equal to PY upon YR. चलेगा. PM upon RM is equal to what? PY upon YR. Okay. याला हे इक्वेशन 2. Reason same. Angle bisector. Okay. PM is a median. QM जितका आहे तेवढाच MR आहे, बरोबर. QM आणि MR सारखे आहेत. लक्षात येतं का तुमच्या? हे महत्वाचं. M is midpoint of QR, segment QR. Therefore, QM must be equal to MR. आता तुम्हाला समजतं का बघा? लक्ष द्या, हा, मी समजावून देतो. PM म्हणजे न्यूमरेटर सेम आहे. QM आणि RM हे काय आहेत? डिनॉमिनेटर सेम आहे. याचा अर्थ LHS सेम आहे. LHS सेम आहे, ते लिहा वाटल्यास, हरकत नाही. LHS सेम आहे. LHS सेम आहेत, मग RHS सुद्धा काय असतील? इक्वल असतील. संपलं. काय RHS सुद्धा काय इक्वल असतील? PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. इकडे लक्ष द्या. PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. कॉन्व्हर्स ऑफ BPT काय सांगेल? XY पॅरलल टू QR. हो झालं. Therefore what you say? याला रिझन काय लिहिलं? फ्रॉम 1, 2 and 3. काय हरकत नाही, इकडे लक्ष द्या. XY इज पॅरलल टू QR. का रे? PX अपॉन XQ जेवढा आहे तेवढंच PY अपॉन YR आहे. मग कॉन्व्हर्स ऑफ BPT व्हॉट यू गेट? XY पॅरलल टू QR. याला कारण काय लिहिणार? कॉन्व्हर्स ऑफ BPT. संपलं. क्वेश्चन नंबर 9 संपला. क्वेश्चन नंबर 10. आता आपल्याला 10 बघायचं. हाही क्वेश्चन मजेशीर आहे पा. काय म्हटलेलं आहे पा. इन फिगर बायसेक्टर ऑफ अँगल बी चा बायसेक्टर BX, राईट. सी चा बायसेक्टर CY हे AY ला कुठल्या X मध्ये इंटरसेक्ट करतात, राईट. AY वर X आहे, राईट. BX हा अँगल B चा बायसेक्टर आहे. CX हा अँगल C चा बायसेक्टर आहे. ओके. दे आर इंटरसेक्ट एट पॉइंट X. ओके. लाईन AX इंटरसेक्ट BC, आणि AX जर पुढे वाढवली अशी तर BC ला Y मध्ये इंटरसेक्ट करताय. आपल्याला AB ची व्हॅल्यू किती? 5 दिली. AB 5 दिली. AC 4 दिलेली आहे, राईट. BC टोटल 6 आहे, राईट. आपल्याला AX अपॉन XY AX अपॉन XY ची व्हॅल्यू काढायची. बघू कसं काढायचं, लक्ष द्या. काय करायचं?
In triangle ABY, BX is a bisector, therefore AX upon XY is equal to AB upon BY. चलेगा. AB upon BY is equal to AX upon XY. याला कारण काय अँगल बायसेक्टर. सेम तसंच प्रकार ACY मध्ये या. इन ट्रायंगल ACY. ABY जसं पाहिलं तसं ACY मध्ये. CX is a bisector of angle ACY. Therefore, bisector theorem AX upon XY is equal to AC upon CY, or AC upon CY is equal to AX upon XY. From 1 and 2, right? AX upon XY कुणा इतका आहे, AB upon BY इतका आहे, तेवढंच AC upon CY इतका आहे. जे रेशो आहे तिन्ही सारखे असतील. AB upon BY is equal to AC upon CY is equal to AX upon, right? इक्वल रेशो थेरम आठवतो का तुम्हाला? आता इक्वल रेशो काय थेरम करली सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. AB प्लस AC इज इक्वल टू BY प्लस CY. AB प्लस AC BY प्लस CY म्हणजे मला BC मिळणार आहे. लक्षात आलं का? या ठिकाणी BY प्लस CY ची व्हॅल्यू किती मिळणार आहे? BC मिळणार आहे. बस याचा उपयोग करायचा आपल्याला, राईट? नेक्स्ट यूज देम आणि सबस्टिट्यूट व्हॅल्यू, बाकी काही नाही बा. म्हणून AX अपॉन XY इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू 5, AC ची व्हॅल्यू 4, BC 6 आहे. सबस्टिट्यूट व्हॅल्यू 5 प्लस 4 9 अपॉन 6 मिळालं म्हणजे 3/2. हो गया, कंप्लीट. समजतो? असा क्वेश्चन आपल्याला विचारतात. लक्षात आला? हाच क्वेश्चन तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड सुद्धा तयार करू शकतात. समजतो? नेक्स्ट या ठिकाणी पहा, इन क्वाड्रॅटर ABCD AD पॅरलल टू BC याचा अर्थ ट्रॅपेझियम आहे, राईट? क्वाड्रॅटर ABCD काय? ट्रॅपेझियम आहे. बर, डायगोनल AC and diagonal BD intersect at P point. Then prove that AP upon PD is equal to what? PC upon PB. बर, बघूया का BP. सोल्युशन. ABCD हा ट्रॅपेझियम आहे. AD पॅरलल टू BC, राईट? त्याचे ट्रान्सफर काय म्हणूया? BD म्हणूया. आणि मग तुमच्या लक्षात येईल ADP आणि CBP हे कुठले अँगल आहेत? अल्टरनेट अँगल आहेत. कुठले अँगल आहेत? अल्टरनेट अँगल आहेत. समजतं? हे कुठले अँगल आहेत? अल्टरनेट अँगल आहेत. म्हणजेच तुम्ही असंही म्हणू शकता ADP आणि CBP म्हणून. पहिल्यांदा आपण काय म्हटलं बा? ADB इज इक्वल टू CBD म्हटलं, राईट? आणि तोच अँगल ADP आणि CBP घेतला, काय हरकत नाही. आता दोन ट्रायंगल घेतले बा, हे दोन्ही. कुठला? ADP आणि दुसरा CBP, हे दोन ट्रायंगल घेतले. ADP कॉन्ग्रुएंट टू CBP याचं कारण असं आहे, अल्टरनेट अँगल. ओके. आणि हा कुठला आहे? APD आणि कुठला? CPB हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, राईट? आणि म्हणून AT दिस ट्रायंगल आर सिमिलर. कुठले ट्रायंगल सिमिलर? ADP सिमिलर टू CBP. इफ द ट्रायंगल आर सिमिलर, साइड्स आर प्रोपोर्शनल. म्हणून मी काय लिहितोय बा? AD अपॉन AP अपॉन काय? CP, असं PD अपॉन काय? BP. हरकत नाही. ADचा रेशो घेतलाच नाही मी, ठीक आहे, हरकत नाही, राईट? इफ द ट्रायंगल आर सिमिलर, साइड्स आर प्रोपोर्शनल. PD तर न्यूमरेटरला आहे, ते इकडे आहे ना डिनॉमिनेटरला. हा डिनॉमिनेटरला आहे, तो न्यूमरेटरला जाईल, बस. बाकी बरोबर. हा फक्त बदल करा, अल्टरनेटो, राईट? Therefore what you get? AP upon PD is equal to CP upon PB. That's the answer. हो गया. कधी कधी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला सांगतील, म्हणजे असाही क्वेश्चन विचारतील. AP इंटू BP इज इक्वल टू PC इंटू PD असंही विचारतील. लक्षात आलं का? असाही क्वेश्चन तुम्हाला विचारतील, बाकी काही नाही. चला, ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अकरावा क्वेश्चन झाला, तर 12वा क्वेश्चन बघूया.
हाही सोपा क्वेश्चन आहे. हा कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, हरकत नाही. काय काय दिले पा इन फिगर एक्स वाय पॅरलल टू ए सी. लक्ष द्या एक मिनिट. हा एक्स वाय पॅरलल टू ए सी याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल कुठला आहे रे, करस्पॉन्डिंग. तसंच हा अँगल आणि हा अँगल सुद्धा आहे करस्पॉन्डिंग. हा हा कॉमन अँगल आहे. म्हणजे तुम्हाला ए टेस्ट ए टेस्ट दिस ट्रायंगल सिमिलर म्हणता येईल. कुठला ए बी सी सिमिलर टू एक्स बी वाय असंही म्हणता येईल. बरोबर आहे. बरं आपल्याला काय दिलं, 2x इज इक्वल टू 3bx दिलेलं आहे, एक्स वाय 9 दिलेलं आहे आणि ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. ठीक आहे, काय ऍक्टिव्हिटी आहे बघू आपण, एक 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 गोष्ट बघत जाऊ. 2ax इज इक्वल टू 3bx गिवन. मग ax अपॉन bx 3/2 राईट. हा 2 मल्टिपल इकडे डिवाइड होईल आणि bx मल्टिपल इकडे डिवाइड होईल. बाकी काय केलं, कंपाऊंड विंडो केला इथे बघा. म्हणजे ax प्लस bx अपॉन bx 3 + 2 5 ना, 5/2 आलं बाय कंपाऊंड विंडो. आणि ax प्लस bx म्हणजे ab ना, ab अपॉन bx 5/2. अँगल BCA सिमिलर टू BYX असंही म्हणता येईल बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. हे ट्रायंगल सिमिलर आहेत. इफ द ट्रायंगल आर सिमिलर साइड्स आर प्रोपोर्शनल म्हणजे काय, BA अपॉन B बिट्स राईट. तसं AC अपॉन XY त्याला कारण काय, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके. आता किमती टाकूया. BA अपॉन BX म्हणजे AB अपॉन BX इज इक्वल 5/2 माहिती आहे, इथे काढलेले आपण फ्रॉम 1. AC तसंच XY ची व्हॅल्यू किती आहे रे, 9 आहे, टाका. मग AC इंटू 2 5 इंटू 9 45 अपॉन 2 येईल AC ची व्हॅल्यू. 45 अपॉन 2 म्हणजे 22.5 झालं, संपलं. समजलं, आलं लक्षात. आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार. अतिशय महत्वाचा, व्हेरी व्हेरी IMP. लक्षात ठेवा, परीक्षेला 100% 4 मार्काला क्वेश्चन विचारला जातो अशा प्रकारचा. आता हा प्रश्न काय जरा बघा ना. इन फिगर व्हर्टेक्सेस ऑफ अ स्क्वेअर DEFG म्हणजे हा स्क्वेअर आहे मधला, दिसतो का, DEFG हा स्क्वेअर आहे. इन राईट अँगल ट्रायंगल BSC, हा राईट अँगल ट्रायंगल BSC मध्ये हा स्क्वेअर आहे, बरोबर का. D आणि E BC वर आहेत, F कुठं आहे, AC वर आहे आणि G AB वर आहे. ओके. A 90 डिग्री आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे BS राईट. DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC आपल्याला प्रूव्ह करायचं. लक्ष द्या, मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. हा ट्रायंगल एक राईट अँगल ट्रायंगल, हा GD दुसरा ट्रायंगल आहे आणि FEC हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे, हा तिसरा ट्रायंगल आहे. 3 राईट अँगल ट्रायंगल आहेत. मग पहिला ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल पहिल्यांदा सिमिलर दाखवा, मग पहिला आणि तिसरा ट्रायंगल सिमिलर दाखवा, मग हे 2 सिमिलर येतील, 2 ट्रायंगल नंबर आणि 3. बस ही तुमची बेस्ट आयडियाज आहे. समजलं. हा याचा वापर करूया. इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा मी काय करतोय पा, BEFG हा काय रे, स्क्वेअर आहे. स्क्वेअरच्या अपोजिट साइड काय असतात, पॅरलल असतात. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन पॅरलल असणार आहे. मग मला सांगा, हा अँगल आणि हा अँगल कुठला आहे रे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. तसंच हा अँगल आणि हा अँगल हा सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल आहे. समजतं का, लक्षात येतं तुम्हाला, हे समजलं पाहिजे. हा 90 आहे AGA बरोबर, तसंच हा सुद्धा 90 आहे BDG राईट. समजतं, लक्ष द्या. आता याचा वापर करायचा आपल्याला आणि आपल्याला क्वेश्चन. बरं, अपोजिट साइड ऑफ स्क्वेअर दे आर पॅरलल, GF पॅरलल टू D याचा अर्थ BC पॅरलल आहे, GF पॅरलल टू BC. ओके. अपोजिट साइड ऑफ स्क्वेअर पॅरलल टू इच अदर. ओके. ट्रायंगल AGF हा दिसतो का ट्रायंगल, आणि तसाच DBG हे 2 ट्रायंगलचा विचार करूया. पहिला कुठला, AGF आणि दुसरा DBG, ह्या दोघांचा विचार करूया. एक त्यातला अँगल A 90 डिग्री आहे GAF, तसंच अँगल BDG हा सुद्धा 90 डिग्री आहे. इश नाही. त्यानंतर
AGF जितका आहे तितकाच DBG आहे. हे कुठले आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजे दोन अँगल सारखे झाले, बस झाले. इट इज दिस ट्रायंगल आर सिमिलर. म्हणजे पहिला ट्रायंगल हा मी म्हणला होता, आठवत असेल तर बघा, आणि हा दुसरा ट्रायंगल हे सिमिलर मिळाले. तसंच पहिला आणि तिसरा ट्रायंगलचा विचार करायचा आपल्याला. ओके, समजतं? सेम तसंच सेम. त्याला रिझन काय रे? ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. काय हरकत नाही. आता आपल्याला पुढे हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, कुठला ट्रायंगल? एजीएफ आणि दुसरा ट्रायंगल ई, राईट? ई दिसतो का? FC. या दोन ट्रायंगलचा विचार करूया. अँगल GAF काय 90 डिग्री आहे, तसंच आपल्याला FEC सुद्धा 90 डिग्री आहे. 90. आता F आणि C हे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ते कसे लिहितात पहा. AFG कॉन्ग्रुएंट टू ECF. त्याला दोघांना कारण काय? करस्पॉन्डिंग अँगल. आणि मग हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. पहिला ट्रायंगल दुसऱ्याला सिमिलर, पहिला तिसऱ्याला सिमिलर, म्हणजे सेकंड आणि थर्ड ट्रायंगल सिमिलर असलेच पाहिजे. ते पहा, समजलं का? AGF सिमिलर टू DBG, AGF सिमिलर टू EFG. मग हे दोन्ही ट्रायंगल काय आहेत? सिमिलर आहेत. कुठले कुठले? फ्रॉम 3 and 5 DBG सिमिलर टू EFC. हे ट्रायंगल सिमिलर आहे फ्रॉम 3 and 5. समजलं? इफ ट्रायंगल आर सिमिलर साइड्स आर प्रोपोर्शनल. म्हणजे काय येणार आहे? BD अपॉन FE, राईट? तसं DG अपॉन काय येणार? EC. याला कारण काय? करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, आता पुढे आपण हे जरा वरती घेऊया. आता BD क्रॉस मल्टिप्लिकेशन, BD इंटू DG इंटू FE इज इक्वल टू BD इंटू EC मिळालं. ओके, आता तुमच्या लक्षात येतं का पहा, हा मिडल जो पार्ट आहे कुठला? हा GDEF. हा काय? स्क्वेअर आहे. स्क्वेअरच्या अपोजिट साइड काय असतात रे? इक्वल असतात. बट DG जेवढा आहे तुमचं तेवढंच DE आहे, तेवढंच EF आहे, तेवढंच GF आहे. याला कारण काय रे? अपोजिट साइड ऑफ द स्क्वेअर इक्वल असतात, राईट? आता या ठिकाणी पहा, DG आहे त्याच्याऐवजी DE टाका, FE आहे त्याच्याऐवजी पण DE टाका. D इंटू DE, BD इंटू EC एज इट इज, D इंटू DE स्क्वेअर. दॅट्स युअर आन्सर. हो गया, खतम. समजतं? परत सांगतो, तुम्हाला लक्षात ठेवा काय करायची इथे. बेस्ट आयडिया, फर्स्ट नंबरचा ट्रायंगल आणि सेकंड नंबरचा ट्रायंगल पहिल्यांदा सिमिलर दाखवा, नंतर फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबर ट्रायंगल सिमिलर, मग हे दोन्ही ट्रायंगल बरोबर, सेकंड आणि थर्ड ट्रायंगल सिमिलर. इफ द ट्रायंगल आर सिमिलर साइड्स आर प्रोपोर्शनल. याचा वापर करा आणि सोडवा. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, ह्या माझ्या व्हिडिओज तुम्हाला जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा, कॉमेंट सुद्धा लिहा, शेअर करा. अशा विद्यार्थ्यांना जे गरजू आहेत, अतिशय गरीब आहेत, ज्यांना कोणताही मोठ्या रकमेचा किंवा मोठा क्लास लावता येत नाही, चांगलं त्यांना गायडन्स मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी हे मी तयार करतो. अतिशय मेहनतीने मी ह्या व्हिडिओज बनवलेले आहेत. प्लीज मला कोणी ऑनलाईन आणि ऑफलाईन मधला फरक सांगू नका. मला ऑनलाईन नाही समजत, ऑफलाईन समजतं, काही नसतं. प्रामाणिकपणे आपण जर लक्ष दिलं, ज्या व्हिडिओज आहेत त्या ऐकल्या एकदा सोडून 2-3 वेळा आणि व्यवस्थित त्या लिहून काढल्या प्रश्नांची उत्तरं, तर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मॅथमॅटिक्स मधलं सहज आणि सोपं वाटायला. मित्रो, हे फुकट आहे, याचा अर्थ किंमत नाही असा गैरसमज करू नका. मी फार मेहनतीने आणि फार प्रामाणिकपणे आणि कमी वेळात तुम्हाला समजेल याची काळजी घेतलेली आहे. प्लीज सतत सराव करा. मुळात गणिताविषयी सरावाचा आहे. सतत सराव करा. येत नसेल तर जरूर आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. थँक्यू माय डिअर्स, ऑल माय स्टुडंट्स. थँक्यू, धन्यवाद.